रसिक श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत कोल्हापूरचे श्रीयुत प्रशांत जोशी. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. रसिक हो, प्रशांत जोशी यांची ओळख खरं म्हणजे सांगली कोल्हापूरकरांना नवीन नाही, पण कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्याशी आज भेटीला आलेले आहेत. कलाक्षेत्रात अनेक वर्षांची त्यांची वाटचाल आहे. नाटकाच्या माध्यमातून रसिकांच्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. पण काही काळानंतर त्यांनी समाजसेवेचं एक वेगळं व्रत ते घेतलेलं आहे आणि त्या व्रतानुरूप त्यांचं आता सध्या काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. तर प्रशांतजी, कलाक्षेत्रातला तुमचा जो वावर आहे, आजपर्यंत केलेली कलाक्षेत्राची जी सेवा आहे, त्या संदर्भातल्या प्रश्नानं आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. कधीपासून आपण या क्षेत्रामध्ये आलात आणि या क्षेत्रातली कुठले कुठले घटक आपण पादाक्रांत केलेत? मी ज्या शाळेत शिकायचो त्या शाळेचं नाव भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल. बरं. कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असलेली शाळा. आदरणीय दीक्षित गुरुजी आणि तोफखाने गुरुजी यांच्या प्रयत्नाने ती शाळा सुरू झाली. अर्थातच राजर्षी शाहू महाराजांनी ती जागा देऊ केली होती. त्यांचे आशीर्वाद लाभले आणि नंतर मग आमची जडणघडण तिथं व्हायला लागली. अच्छा. तर नेहमीप्रमाणे स्नेहसंमेलन जे व्हायचं दरवर्षी, त्याच्यामध्ये आमचे शिक्षक श्री प्रदीप गवाळे यांनी एका बालनाट्यामध्ये एक छोटीशी भूमिका देऊ केली होती. आणि तिथं पहिल्यांदा मी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पवित्र रंगमंचावर, अर्थात त्यावेळेला त्याला पॅलेस थिएटर म्हटलं जायचं, तर तिथे पहिलं माझं काम झालं. आणि चेहऱ्याला रंग लावणे म्हणतात ते, तिथून सुरुवात झाली. त्यावेळेला मी साधारणपणे 6वी किंवा 7वीत होतो. अच्छा. आणि मग जसं 10वी नंतर आम्ही इथे कोल्हापुरामध्ये एक हिंदी नाटकांचा ग्रुप केला होता. काही हिंदी भाषिक विद्यार्थी कोल्हापुरात होते आणि ते आणि आम्ही एकत्र येऊन हिंदी नाटकांचे हौशी पातळीवर असे प्रयोग करायचं ठरवलं. आणि त्यालासुद्धा प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद मिळत गेला. खरं म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी मराठी नाटकं इतकी जोरात चाललेली असताना हिंदी नाटकं चालतील का? पण विद्यार्थी वर्ग जो कोल्हापुरात हिंदी भाषिक यायचा तोही यायचा आणि कोल्हापुरातले रसिक पण नाटक बघायला यायचे. इथून खरी सुरुवात झाली म्हणजे कॉलेजच्या पातळीवर. आणि मग नंतर मग स्थानिक पातळीवर जे काही ग्रुप्स असायचे, नाट्यसंस्था असायच्या, त्याच्यातून एकांकिका स्पर्धा वगैरे काम करत गेलो. बरोबर. खरं म्हणजे जेव्हा आपण रंगभूमीवर काम करतो, लेखक असेल, दिग्दर्शक असेल किंवा नट असेल, राज्यनाट्य स्पर्धा हा आपला एक स्टेपिंग स्टोन असतो. की जिथून आपल्याला काहीतरी पुढं करण्यासाठी एक उर्मी मिळते. बरोबर. आणि ज्या राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा होतात, ती देखील स्पर्धा आपल्या दृष्टीने महत्त्वाची असते. मग या राज्यनाट्य स्पर्धांमध्ये आपण काही नाटकं केलीत का? हो. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी अगदी योगायोगानं चालू तिथं. अगदी काय झालं की मी 1982 पासून जे काम करायला सुरुवात केली होती शाळेतून, ते मग कॉलेज झाल्यानंतर, म्हणजे कॉलेज माझं अर्ध्यातूनच सुटलं कारण नाटकाकडेच ओढा जास्त होता. तर माझा जो वेळ वर्गात बसायचा तो मी रिहर्सल हॉलमध्ये असायचो. आणि 87-88 पर्यंत मग मी असे प्रयोग करत गेलो. त्याच्यानंतर मात्र व्यावसायिक रंगमंचावर मला काम करायची संधी मिळाली. कोल्हापुरात व्यावसायिक नाटकं करणाऱ्या बऱ्याचशा संस्था त्यावेळेला अस्तित्वात होत्या, आजही आहेत. पण मला संधी मिळाली आणि एकाच वेळेला मी 3-3 नाटकातनं कामं करत होतो. पण जिथं जिथं जायचो तिथं एक मात्र व्हायचं की कामाचं कौतुक उदंड व्हायचं अगदी. म्हणजे दिग्दर्शक खुश असायचे, माझे सहकलाकार खुश असायचे, प्रेक्षकांच्याकडून खूप वाहवा झाली माझी आणि फोटो काढून घेतले जायचे. माझ्यासाठी ते खूप नवीन होतं. सह्या घ्यायचे लोक. म्हणजे असं छान वाटायचं. आणि मग थोडंसं असं वाटायचं की अरे वा, चला आता आपण हिरो व्हायचं एक दिवस. अशा यानं मी तो एक गती मला मिळणं गरजेचं होतं. पण 93ला मी अचानक असं केलं की मी थांबलो काम करायचं. कारण मी थोडासा विचलित होत होतो, कारण थोडाफार पैसा मिळत होता त्यावेळेला, भरपूर असायचा तो. त्याच्यानंतर मान सन्मान असायचा आणि बरंच काही कौतुक वगैरे. पण काहीतरी मिळायचं राहतंय हे माझ्या लक्षात आलं. आणि ते काय मिळायचं राहतंय त्याच्यासाठी शोध सुरू झाला, पण तो काय सापडेना. मी थांबलो काम करायचं 1993ला. म्हटलं आता काम करायचं नाही, जोपर्यंत उत्तर मिळतंय तोपर्यंत नाही काम करायचं. पण त्या ह्याच्यात काय झालं, 1993ला थांबलो. 95 किंवा 96ला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये उतरायची संधी मिळाली. ज्येष्ठपुत्र नावाचं नाटक आमचे प्राध्यापक सुरेश डवरे करत होते आणि काही कारणानं ते नाटक रद्द होण्याच्या मार्गावर आलं. डवरे सर थोडेसे नाराजच होते. आमचं हॉटेल होतं त्यावेळेला, त्याला तिथे जेवायला आले.
मी म्हटलं काय झालं सर, चेहरा अगदी असा का दिसतोय, तुम्ही नाराज का दिसताय? तर म्हटलं की नाटक कॅन्सल करतोय. अरे नाटक कॅन्सल करतोय म्हटल्यानंतर तो सर्वात वाईट दिवस आपल्यासाठी, कलाकारांसाठी. हे दुःख आपल्याला सहन होत नाही. मग कोणाचंही नाटक असू दे, रद्द होऊ नये. मग सर म्हटलं मला सांगा काय झालं. मग त्यांनी सांगितलं की अशा अशा अडचणी आहेत, काही कलाकार जे आहेत ते आजारी आहेत, त्यामुळं नाही जाऊ शकत पुढं. म्हटलं मी करतो काम. मग मी करतो म्हटल्यानंतर त्यांचा मुलाचा चेहरा उजळला आणि तिथं खरं मी पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ज्येष्ठ पुत्रच्या ह्याच्यातून पहिल्यांदा मी काम करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू पुढे 2-3 नाटकात काम केलं, पण त्याच्यानंतर मात्र मी दिग्दर्शनाकडे वळलो. राज्यनाट्य मग एक 4-5 नाटकं केली, किरवंत केलं, एकच प्याला मी केलं त्याच्यामध्ये. आणि एकच प्यालाचा एक वेगळा असा एक लुक मी त्याच्यातनं दिला होता, की पडदे वगैरे न घेता केवळ लेवल्सवर अनेक स्थळ दाखवून, पण मूळ संहितेला कुठेही धक्का न पोचवता, अर्थात ती पात्रता नाही याची, पदं न घेता ते नाटक आम्ही राज्यनाट्याला वगैरे केलं. फार चांगला अनुभव होता. असा प्रवास राज्यनाट्याचा सुरू झाला माझा. एकच पेराचा विषय आपण काढलाय म्हणून त्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारतो. गडकरींचं नाटक, हो, आणि गडकरींचं नाटक म्हणलं की त्यातली भाषा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, आणि ती आपल्यासारख्या कलाकारांनी पेलणं हा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय. काय अडचणी त्यावेळी वाटल्या? एक तर अनेक लोकांनी, सहकलाकार म्हणा किंवा काही मित्रमंडळी, यांना ह्या गोष्टीचं कौतुक वाटलं की एकच पेलासारखं नाटक आपण करतोय. त्यांना इतका आनंद झाला, मग मलाही आनंद झाला स्वाभाविकच, कारण ते भाग्य आहे आपलं की करण्याची संधी मिळते. कारण ते दिग्दर्शन करताना सुद्धा मला खूप टेन्शन होतं त्या गोष्टीचं. पण कलाकार जे होते ते, त्यांना मात्र मी एक सांगितलं की आपल्याला हे पूर्ण करायचंच आहे, कारण गडकरींचं नाटक जर आपण अर्धवट ठेवलं तर ते आपल्या सगळ्यासाठी शर्मेची गोष्ट असणार आहे. पण नशिबानं तुम्हाला सांगतो की इतकी सुंदर कामं केली सगळ्यांनी, कुठेही मूळ संहितेला धक्का न लावता. किंवा त्याची भाषा जी आहे, खरं तर अनिल नावाचा मुलगा त्याच्यात काम करत होता, तर तो अगदी टिपिकल कोल्हापुरी, अगदी त्याला अशी भाषा अवगत नव्हती, पण त्यानं प्रयत्न केले, उत्तम प्रयत्न केले. शर्वरी होती, शर्वरीनं सुंदर काम केलं, आमच्या महेशनं चांगलं काम केलं, तैरामची भूमिका त्यात. त्यानंतर जयश्रीनं गीता अप्रतिम केली, राजेंद्रनं चांगलं काम केलं. एकूणच काय की ती टीम अशी जमली आमची की पूर्वी, मी माफ करा मला, मी कंपॅरिझन नाही करत आहे, परंतु या नाटकातलं प्रत्येक पात्र हे रसिक प्रेक्षकानं लक्षात ठेवण्याजोगं असं मी तयार केलं आहे. त्यामुळे त्या नाटकाच्यासाठी जे परिश्रम घेतले ते सफल झाले असं मला वाटतं. आणि त्याच्यातून आणखीन एक चांगली घटना काय घडली की एकच प्याला करण्यामागचा उद्देश खरा हा होता की एकतर ते नाटक जे आहे ते व्यसनावर आधारित आहे, म्हणजे व्यसनाचा अतिरेक, आणि त्याच्यातून माणसाची होणारी, कुटुंबाची होणारी दुर्दशा. तर आपण अशा कुटुंबांना सहाय्य करूया की ज्यांच्या घरी व्यसनामुळे त्यांच्या घरातला कर्ता पुरुष हा वारलेला आहे. तर अशा काही विधवा भगिनींना आम्ही त्या नाटकातून जे काही पैसे आम्हाला मिळालेले होते, तर ते एक 8 का 10 कुटुंबांना आम्ही द्यायचं ठरवलं होतं, आणि ते दिले आम्ही. तर त्याचा जो उद्देश होता तो माझा सफल झाला. अभिनय, दिग्दर्शन, त्याच्याबरोबर लेखन हा देखील प्रांत तुम्ही थोडा अगदी, त्याविषयी काय सांगाल? लेखनाचा विचार करायला गेलं तर मी 2001 साली 1-2 का माझ्या लक्षात नाही आता, पण आम्ही वृद्धाश्रमात जायला सुरुवात केली. कारण केवळ रंगमंचावर जाऊन कला सादर करणं याच्यापुरतं मला सीमित राहायचं नव्हतं. ते जे मिळणं जे होतं ते मला, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, 93ला मी काम थांबवलं आणि 2000ला मला ते मिळालं. पण माझा ओढा थोडासा वेगळ्या दिशेनं व्हायला लागला की नाट्यगृहात नाटक सादर करायचं, मग प्रेक्षक येणार, मग पुढचं जे काय असेल ते आहे. मी म्हटलं आपण वृद्धाश्रमात जाऊन तिथे काही आपल्याला त्या आजी आजोबांचं मनोरंजन करता येईल का बघूया. मग आम्ही मातोश्री वृद्धाश्रम जे आर के नगरमध्ये आहे तिथे जायला लागलो, आणि एकूण लक्षात आलं की अरे खरं तर यांना मनोरंजनाची जास्त गरज आहे. मनोरंजन म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडे येतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, अगदी मनसोक्त गप्पा. त्यांना जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत आम्ही जायचो नाही. कारण कसं आहे की आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला गेलो, हे सुरुवातीला बरोबर होतं. पण नंतर असं व्हायला लागलं की आपण आपला स्वार्थ याच्यामध्ये साधू नये. आपण काहीतरी एक इव्हेंट करतोय असं होऊ नये, किंवा एक उपक्रम करतोय असं होऊ नये. खरंच त्यांच्यासाठी जाऊया, आणि त्यांना जोपर्यंत कंटाळा येत नाही, म्हणजे त्यांचं रुटीन ठरलेलं असायचं किंवा 4 ते 6, नंतर मग देवपूजा, नंतर त्यांचं जेवण वगैरे, मग आम्ही छानपैकी गप्पा मारायचो. आणि तिथे वृद्धांच्या ज्या समस्या मला बघायला मिळाल्या, काही वृद्ध असे होते की जे स्वतःहून तिथं राहिलेले होते, काही वृद्ध असे होते की ज्यांना कुणी नाही म्हणून येऊन राहिलेले होते, म्हणजे मुलं बाळ कोण नाहीत म्हणून, आणि काही वृद्ध मात्र असे होते की ज्यांच्या मुलांनी त्यांना
वृद्धाश्रमात सोडलेलं आहे बर बर सून आणि मुलानं. तर काही जण माझ्याशी बोलायचे त्याच्यामध्ये की प्रशांत असं असं माझा मुलगा आहे, खूप चांगला आहे रे, माझी सून पण चांगली आहे. मग मी नंतर मला काय कळणार, सून चांगली आहे, मुलगा चांगला आहे, मग तुम्ही असे इथे कसं काय? आणि बरं तुमच्या चेहऱ्यावर आनंद पण नाही, तुमच्या डोळ्यातनं पाणी आहे. हां मग काय अशा समस्या आहेत तुमच्या? तर मग ते सुरुवातीच्या काळात बोलत नव्हते, पण नंतर नंतर ते माझ्याशी मोकळेपणानं बोलायला लागले. बर बर आणि मग माझ्यामुळं घरामध्ये अडचण होते असं सून आणि मुलाला वाटतं. मग त्याच्यामुळं वादंग होतात. वर्तमानपत्र सकाळी येतं, मी घ्यायचं नाही, किंवा चहा मला गडबडी पूर्वी जसं मिळत तसं नाही मिळत. एकूणच माझ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे असं जाणवायला लागलं. आणि मग मला शेवटी इथे त्यांनी आणून सोडलं. मग तो विषय माझ्या डोक्यातनं जाईना. मग म्हटलं यांच्यावर काहीतरी आपण भाष्य करूया. मग आता काय करायचं, तर मग एक स्क्रिप्ट लिहूया म्हटलं. मी आधी शोधली बाहेर आहे का, कारण जर समजा कुठल्या लेखकाची असेल तर मी कशाला माझं पुन्हा लिहित बसू. दुर्दैवानं नाही सापडली. मग मी एक नाटक लिहिलं. त्यातलं आम्ही नाव देताना मिशन मम्मी डॅडी असं लिहिलं. बर ती खरं म्हणजे सुरुवातीला एक एकांकिकाच होती असं म्हणूया आपण, पण त्याच्यामध्ये जे काही मी पुढे वाढवलं मग त्याचा दीर्घांक केला. अच्छा त्याच्यानंतर ते असाही विचार चालला होता की 2 अंकी करूया, पण तो काय दुर्दैवानं झाला नाही. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं होतं की लेखन करताना अगदी बोलीभाषा, बर जड शब्द घेतले नाहीत किंवा फार अलंकारिक भाषा मी वापरली नाही. जसं घरामध्ये आपण राहतो ना, जसं बोलतो तसंच घेतलं आणि ते नाटक लिहिलं. त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या नाटकामध्ये आजोबांना वृद्धाश्रमात आणून टाकलं जातं आणि सून आणि मुलगा हे दोघेजणं थोडेसे चैनीच्या स्वभावाचे असतात, पण नातू मात्र आजोबांशी कनेक्टेड असतो, त्याचं जिव्हाळा असतो. पण सूनबाईच्या मुळे त्यांना वृद्धाश्रमात टाकलं हे सगळ्यांना कळतं, पण त्याच्यामध्ये पण दाखवताना सून ही पूर्ण खलनायिका दाखवलेली नाही मी. फक्त विचार त्या क्षणाला बदललेले असतात. चांगले विचार आणि वाईट विचार असे दोन्ही विचार आपल्याकडे असतात. त्यावेळेला तिचा वाईट विचार उच्च स्तरावर होता म्हणून तिनं तो निर्णय घेतला. बरोबर पण नंतर ती माफी मागते आणि ती म्हणते की याच्या पुढे मी वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी आजोबांची सेवा करेन. माझ्या तर सासऱ्यांची करेनच, पण तिथं जे आहेत त्यांची पण मी सेवा करायला लागेल. ठीक आहे. एक तरुणाईला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न फक्त केला. त्याचेही प्रयोग झाले जवळजवळ 288 प्रयोग. बर आणि हे सगळे प्रयोग एकही रुपयाचं तिकीट न लावता झाले बर आणि कुठलेही प्रायोजक न घेता झाले. बर अर्थात ही सगळी कृपा आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि रंगदेवतेचे आशीर्वाद. वा. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जी नाटकं केली, आपण याचा उल्लेख केला की एकच प्याला असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांमधनं आपण काम केले. तो काळ साधारण आजच्या दिवसापासून धरला तर जवळपास 35 वर्ष तरी त्या गोष्टीला हो झाली. हो हो हां? हो हो 35 वर्षापूर्वी ज्या काही साधनसामुग्रींची उपलब्धता होती आणि आज प्रगत तंत्र वापरून, हो 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 तर यामध्ये आपल्याला त्या काळात वाटलेली आव्हानं आणि आत्ताच्या काळात आपण जे बघताय हां हां. त्याबद्दल आपण काय भाष्य कराल? मी अगदी शशांकजी तुम्हाला सांगतो की मला त्यातलं फारसं काही कळत नाही. एक सर्वसामान्य कलाकारच आहे मी. मला इतकंच कळतं की नाटक हे नाटाचं माध्यम आहे हां आणि मी तंत्राचा अवलंब फार कमी करत असतो. बर म्हणजे मला जर तुम्ही आता म्हणाल ना की प्रशांतजी तुम्ही आता उद्या एक नाटक करायचं म्हटलं तर तुम्हाला काय खर्च आहे, तर मी म्हणेन की मला एकही रुपये खर्च नाही आहे. बर आजही माझी खात्री आहे की एकही रुपये खर्च न करता मी एक नाटक रंगमंचावर आणू शकतो. अच्छा तर ते कसं आणि काय, तर फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि आपल्याला पैसे वाचवायचे हे ठरवूनच आपल्याला काम करायचं आहे. कारण वाचवणं म्हणजेच मिळवणं आहे खरं आणि सध्या तर असं आहे की जे मिळवलेलं आहे ते गरजवंताला द्यायचं आहे. त्यामुळे एक रुपये वाचवायचं हे आमचं कटाक्षानं ते धोरण असतं. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला अगदीच आम्ही नवीन होतो त्यावेळेला ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडनं शिकण्याची एक वृत्ती असायची, किंवा त्यावेळेला मोबाईल नव्हते तुम्हाला माहिती आहे. तर आणि एक आदरयुक्त वचक असायचं, भीती पण असायची आम्हाला की बाबा दिग्दर्शक समोर आले तर आपण रिहर्सल हॉलमध्ये एक अर्धा तास आधी येऊन रिहर्सल हॉल झाडून काढावा किंवा तिथं टेबल खुर्च्या व्यवस्थित काय जे काय असेल हां व्यवस्थित शिस्त, दिग्दर्शकाची खुर्ची पुसून ठेवावी व्यवस्थितमध्ये, हे सगळं असायचं. आम्ही राजशेखर काकांच्या दिग्दर्शनाखाली किंवा प्रकाश शिंदेच्या त्यांच्या दिग्दर्शनाखाली, त्यानंतर भालचंद्र कुलकर्णी सर होते. तर वायझिंगच्या एका नाटकात मी कधीतरी काम केल्याचं मला आठवतंय. गवाळे सरांकडनं तर बालनाट्यातनं सुरुवातच झाली होती. तर ही सगळी शिस्त त्यावेळेला आम्हाला आपोआप लागत गेली. रिहर्सल चालू असताना आमचं धाडस नसायचं की हॉलच्या बाहेर जा. जसं शाळेमध्ये आपण सांगायचो ना की सर जरा 1 मिनिटात जाऊन येतो, तसंच आम्ही दिग्दर्शकांना म्हणायचो, विनंती करायचो मी जाऊन येतो. तर अगदी 3 ते 4 मिनिटात आम्हाला वरती यायला लागायचं. बरं आल्यानंतर असं नव्हतं की बाबा माझं मी काहीतरी करत बसलोय, दिग्दर्शक तिथं काहीतरी सांगतोय, पूर्ण लक्ष दिग्दर्शक काय सांगतोय त्याच्याकडे, हातात स्क्रिप्ट
बरं. आणि बसायचो नाही आम्ही उभे राहायचो. हं. 4 तास रिहर्सल असेल तर 4 तास आम्ही उभे असायचो. हं. तो जो काळ होता ना, तो म्हणतात ना, की तिथं एकरूप होण्याचं किंवा त्यामध्ये विरघळून जाण्याचा काळ होता. हं. नाटकामध्ये समरस होणं म्हणजे खरं तरी आहे, काय? खरं आहे. आपण कामच करायला पाहिजे म्हणजे आपण रंगकर्मी आहोत असं नाही. नाही. आपण त्याला सपोर्ट करणे सगळ्या गोष्टीला, हे सुद्धा नाट्यनिर्मिती किंवा चळवळ पुढे ठेवण्याचं कामच आहे ना. नक्की आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हालाही माहिती आहे, मी काही नव्यानं सांगणार नाही, पण आधुनिक पिढी जी आहे, आधुनिक तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे आणि आत्ताची पिढी जी आहे ती खूप हुशार आहे, हो. उत्साही आहे आणि त्यांना आपल्याला कसं अगदीच ABCD पासून आ ई पासून शिकायला लागलं, पण कदाचित ही सगळी मुलं जी आहेत ही शिकूनच आलेली आहेत अगदी. त्यामुळे त्यांच्याकडे जी काही एक ताकद आहे, क्षमता आहे, त्या क्षमतेचा योग्य वापर करणारा गुरु जर लाभला तर ही मुलं खूप पुढे जातील. बरं. थोडंसं मोबाईलचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त आहे, पण शेवटी मुलं आहेत, त्यांना समजावून सांगितलं तर ते ऐकतील. अर्थात त्यांनी नाही ऐकलं तर समजायचं की आपल्यातच काहीतरी कमतरता आहे आणि ती आपल्या संयमाची कदाचित परीक्षा पण आहे. नक्की नक्की. पण नवीन पिढी आहे. फरक एवढाच आहे की तंत्रावर जरा जास्त भर दिला जातो आहे, तर नवीन कलाकारांनी जास्तीत जास्त भर आपल्या अभिनयावर द्यावा. बाकीची अंग जी आहेत ती सपोर्ट म्हणून घ्यायला नक्कीच ठीक आहे, आहे. पण हो. त्याच्यावरच अवलंबून आपण पुढं जाणं हे थोडंसं म्हणजे माझं कदाचित चुकत बरोबर. असेल, पण मला हे असं वाटतंय. आत्ताच्या मुद्द्यावर बोलताना तुम्ही मार्गदर्शक किंवा गुरूंविषयी बोललात. हो हो, तर या क्षेत्रामध्ये आपले जे गुरु आहेत त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? जरूर सांगेन. एकतर भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रदीप गबाळे सरांच्यामुळे मला पहिल्यांदा रंगमंचावर यायला मिळालं हां. आणि मनीष गाला माझा मित्र जो आहे, बालमित्र, तर त्यानं खरं म्हणजे चला असं म्हटल्यावर मग त्याच्या पाठीमागून जायचं एवढंच होतं. बरं. कुठे, कशाला, का, कोण प्रश्न विचारायचे नाहीत, अच्छा. पाठीमागनं जायचं. त्यानं बोलवलं ना चला, म्हणजे ज्याला म्हणतात ना की मित्रावर विश्वास असणं हं. आणि तो आपल्याला चुकीच्या मार्गाला नेणार नाही हे. आणि मी गेलो तिथे तर गबाळे सर होते. गबाळे सर अगदी छानपैकी तिथे तालीम घ्यायचं चालू होतं. माझ्यासाठी नवीन होतं, अर्थात मला पार्श्वभूमी कलाक्षेत्रातलीच आहे, माझी 3री पिढी. बरं. पण तरीसुद्धा हे असं प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघत होतो, कारण माझ्या आईला मी नाटकात काम केलेलं चुकूनही आवडणारं नव्हतं आणि आजही ते आवडत नाही. अर्थात त्याच्यामागची कारणं पण आहेत, कारण तिनं बघितलेलं आहे काय असेल ते आणि ती नको म्हणते त्यामुळे. अच्छा. पण तिला सामाजिक क्षेत्रामध्ये मी जे काय काम करतो ते मात्र आवडतं. बरं. तर त्यावेळेला प्रदीप गबाळेंनी पहिल्यांदा या विंगेतनं त्या विंगेत जाण्याचंच मला एक भूमिका दिली हं. आणि नंतर मात्र मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या बरं, आणि त्या भूमिका त्यांनी ज्या पद्धतीनं मला शिकवलं ते असं कधी करून दाखवायचे नाहीत. हां. ते सीन समजावून सांगायचे छानपैकी, मग हे तू कसं केलं असतंस रे, हां. आणि आपल्यातलं जे काय उत्तम आहे ते एकदा, दोनदा, चारदा, 10 वेळा, म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड संयम आहे हं. आणि ते वेळ द्यायचे. अर्थात शाळा सुटल्यानंतर तास 1.5 तासाची रिहर्सल, बरोबर. पण तरीसुद्धा त्यांच्याकडे ते एक छानपैकी असं एक कल्पकता होते की आमच्यातला अभिनय ते बरोबर काढून घ्यायचे. काढून त्यामुळे घ्यायचं ते. काढून घ्यायचे. प्रदीप गबाळे हे माझे गुरुच आहेत. हां, हां. आणि मग विक्रम काका हे कायम असायचे आमच्या इथे, बादशाहीमध्ये यायचे विक्रम गोखले. त्यांच्याकडून काही सूचना यायच्या किंवा तू काय कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा ते सांगायचे की पहिल्यांदा पैसे कमवले पाहिजेत, 4 पैसे कमवायला शिक आणि मग बाकीचं काय असेल ते. तर प्रदीप गबाळेंमुळे हे सगळं पुढे जमलं मला. नाट्यक्षेत्रात काम करताना एक अनुभव सगळ्यांचाच असा आहे की ही जी कला आहे ती जोपासायची आहे, आतनं वाटत असे करूया, पण जेव्हा आर्थिक विषय येतो हो हो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात सोडायला. आणि तिथं पहिली अडवणूक आपली ती हां. घरातून होते. हां हां तर आत्ता आपण म्हणाल की आईला आपल्या या गोष्टी पसंत हां नव्हत्या, हां हां पण तुमच्या घरामध्ये ही कला आहे, आहे. त्याविषयी काय सांगा? आजोबांची माझ्या संगीत नाट्य कंपनी होती, बरं. श्रीकला थिएटर्स म्हणून, आणि त्यावेळेला आमच्या अगदी सुरुवातीच्या काळामधली, म्हणजे साधारणपणे 47च्या पूर्वी, आमचे जन्मही झालेले नव्हते त्यावेळेला, तर बालगंधर्व वगैरे यांच्यापासून सगळा वावर आमच्याकडे असायचा. त्यांची बरं. सगळी टीम आमच्या हॉटेलवर राहायची, लॉजवर हां, राहायची. आणि नंतर मात्र वडीलसुद्धा बालगंधर्वांच्या नाटकामध्ये कामं करायला लागले. बरं. म्हणजे मला बाबांनी नुकतीच एक आठवण सांगितली की बालगंधर्वांचं शेवटचं जे नाटक झालं त्याच्यात माझ्या बाबांनी काम केलं होतं बरं. आणि बालगंधर्व स्वतः टांग्यातून बाबांना न्यायला यायचे वगैरे. अच्छा. तर हे इतकं ते सहजपणे सांगत होते की जणू काही ठीक आहे, हे काय एक ज्याला म्हणतात ना की सहज प्रक्रिया असंच सांगाय, कुठेही त्यांच्यामध्ये तो अहंकार वगैरे मला हां, जाणवला हां, नाही हां. बाबांनी सांगताना. आणि पुढे जाता जाता असे या गोष्टी व्हायला लागल्या की मला ज्या वेळेला शाळेमधून पहिल्यांदा नाटकासाठी बोलवलं हां. तर त्यावेळेला घरातून तसं काही विरोध वगैरे का झाला नाही, कारण घरात सांगितलेलंच नव्हतं मी नाटकात काम करतोय. अच्छा. शनिवारचा दिवस जो असतो तो सकाळची शाळा, हं. साधारणपणे 11, 11:15 शाळा सुटते.
आणि मग आम्ही रमत गमत इकडल्या बोळातनं त्या बोळातनं असं रस्ते हुडकत हुडकत तासाभरानं घरी पोचायचं. त्यामुळे बरोबर. घरात माहीत होतं की बाबा एक 12:30-1 पर्यंत घरी येतो. हां. घरामध्ये मी 4 वाजले तरी मी घरी परत आलो नाही. त्यामुळे बाबा आले शोधत मला. हं. बरं, बाबांना तर नाटकाची आवड पहिल्यापासून होतीच. पण शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा बाबांनी म्हणजे ती सगळी तालीम जी होती आमची चालू, ते तालीमचे रिंग मास्टरच झाले आणि माझ्या सकट सगळ्यांनाच त्यांनी सुनावलं. म्हणजे बरं. प्रदीप गबाळे सर पण होते. हं. तर ते ओरडले जरा. म्हणजे त्यांना ते पहिल्या क्षणाला आवडलेलं नव्हतं मी नाटकात अच्छा. काम करतोय. हं. मग घरी गेल्यानंतर मग भीती होतीच आता काय, पण आई काय बोलली नाही मला. हं. आणि बाबांनी नंतर मात्र तसं काही फार सांगण्याच्या फंदात पडले नाहीत. कारण आमच्या गबाळे सरनी त्यांना समजावून सांगितलं की हं. तुम्ही काळजी करू नका. स्नेहसंमेलनासाठी आहे आणि अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच हे सगळं करायचं असतं. बरं. बरं. त्यामुळं फारसा तिथं विरोध झाला नाही. पण नंतर असं झालं की बाबांनी पहिल्यांदा ज्यावेळेला मला केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर बघितलं, हं. त्यावेळेला मात्र त्यांच्या मनात ते की बाबा नाही हा कुठेतरी पुढे जाणार. हं. आणि मग त्यांनी माझ्याबद्दल 4 चौघांना सांगायला सुरुवात केली. बरं. जे आईला कधीच आवडलेलं नाही आणि मला आई कधी बोलून दाखवलं नाही, पण तिनं समर्थन पण केलं नाही कधी, हं. की हां तू जा, तू जा, तू जा. मग त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं, तिला दुखवायचं किंवा नाही दुखवायचं हे त्यावेळेला कळतच नव्हतं. हं. म्हणजे काय माहिती नाही, कारण त्यावेळेला ती समज नव्हती का आम्ही दुर्लक्ष करत होतो बरोबर. का काय कोण जाणे. पण बाबांनी सांगितलं की जा पुढे. पण आजीचं पण असंच होतं. आजीला पण कौतुक असायचं माझ्या नाटकात काम करण्याचं. बरं. पण आईला मात्र नव्हतं. सामाजिक विषयात आपल्याला आवड भरपूर आहे आणि आपण थोडी सुरुवात त्याची पूर्वी केलेली होती. हो हो हो. हे सगळं करत असताना मुळात बालनाट्यापासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर कॉलेज असेल किंवा नंतर व्यावसायिक रंगभूमी, याच्यामध्ये आपणही कुठेतरी स्थिर स्थावर झालात. आपल्या कुटुंबियांची म्हणजे आता पत्नीची यामध्ये काय भूमिका होती हे सगळं करत असताना? हो 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 हो. आता सर्वसामान्यपणे सर्वांना जे वाटतं तसंच तिला वाटतं की जास्तीत जास्त वेळ आपल्या स्वतःच्या कुटुंबाकरिता द्यावा बरं. आणि पैसे जास्त यावेत घरी आपल्या. हं. म्हणजे कष्ट जे करताय तुम्ही त्यातले पैसे बाहेर जास्त खर्च होऊ देत. कुणालाही वाटतं तसं तिलाही वाटतं. पण तिनं तसा थेट विरोध फार तीव्र शब्दात कधी केला नाही. तर ती एवढंच म्हणायची की मला ते आवडत नाही. हं. मग मी काय त्याच्यावर बोलायचो नाही, कारण बोलून वादविवाद कशाला वाढवायचे. खरं. एवढंच लक्षात घेतलं की घरी गेल्यानंतर मला जेवण मिळतंय ना अजूनही, त्या अर्थी तिची संमती आहे. हां, हां. पण तिलाही विश्वासात घेतलं आणि तिला सांगितलं मी की आपण नाटक करतोय म्हणजे केवळ स्वतःसाठी करतोय अशातला भाग नाही आहे. पूर्वी स्वतःसाठी करायचो, हं. पण आता जे करायचं आहे ते आपल्याला समाजासाठी करायचं आहे. समाजामध्ये जे गरिबी आहे बरं. तर त्यांना कुठंतरी मदत व्हायला पाहिजे आणि माझ्याकडे हे एकमेव माध्यम आहे. हं. हां, कारण पूर्वी हॉटेल होतं ते आम्ही बंद केलं होतं बरं. आणि आता हे माध्यम आहे. तर आता याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे करून जर समजा नवीन धंदा काढायचा तेही शक्य नाही मला. मग नाटकाच्या माध्यमातून करूया म्हटलं काहीतरी. मग तेवढ्यावर ते पुढे गाडी जायला लागली. बरोबर. असं ते आहे. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आपण गेली अनेक वर्ष काम करताय, हं. तर नाट्यक्षेत्र तर आहेच, पण कलानगरी कोल्हापुरात आपल्या चित्रपटांचं देखील भरपूर हो 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 चित्रीकरण होत हो असतं. हो मग ते क्षेत्र कधी खुणावलं नाही का? हां, नाही पहिल्यापासून अगदी बाबासारखे म्हणायचे की ते तिथं जा हां, कारण ही सगळी मंडळी आमच्याकडे जेवायला यायची हां, ना हां. बादशाही लॉजमध्ये. हां. त्यामुळे चित्रपटातली असोत नाटकातली असोत आमच्याकडे एका वेळेला मला अजूनही आठवतं 4-4 कंपन्या राहायच्या. बरं. मग त्याच्यामध्ये चंद्रलेखा असायची, सुयोग असायची, हां. नाट्यसंपदा असायची. पणशीकरांची. हां, आणि एकदा मला आठवतंय आपल्या मच्छिंद्र कांबळींची पण कंपनी त्यावेळेला होती बरं. भद्रकाली. आणि अभद्रकाली. हां. त्यामुळं आमच्याकडे 17च्या 17 खोल्या फुल होत्या. हां. त्याच्या व्यतिरिक्त टेरेसवर पण जवळजवळ एक 20-25 गाद्या टाकलेल्या होत्या. बरं. तर चित्रपटातले लोक ज्यावेळेला जेवायला यायचे तर त्यावेळेला बाबा म्हणायचे, अरे माझा मुलगासुद्धा नाटकात काम करतो. हां, हां. लगेच बोलवून कोणाला तरी पाठवून बोलवून यायचं. मग ते अरे बाबा छान 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 डोळे छान आहेत आणि जरा थोडासा बरा होतो त्यावेळेला दिसायला. आता नाही. तर मग दिग्दर्शक पण म्हणायचे हां त्याला पाठवून दे तू. मग मी जायचो मात्र. हं. आणि शूटिंगच्या ठिकाणी म्हणजे आपल्याकडे 2 ठिकाणं होती, जयप्रभा स्टुडिओ आणि शांतिकिरण शालिनी. स्टुडिओ. हां. तर तिथे गेटपाशी जायचो आणि पाय थपकायचे माझे आणि पुढं जाणंच व्हायचं नाही. बरं. तर असं सातत्यानं घडायला लागलं. मी घरी येऊन बाबांना सांगायचो. बाबा विचारायचे, अरे काय काय झालं? नाही भेटलो की झालं काम माझं. म्हणजे एवढंच व्हायचं आणि संध्याकाळी कळायचं की हा आलाच नाही. बरं. मग त्यावरनं बोलणी पण अनेकदा खाल्ली. पण चित्रपटामध्ये माझा तसा फारसा रस मला कधी
वैयक्तिकपणे जाणवलं नाही, पण नाटकात मात्र मी रमायचो. पण ते पाऊल का आडायचं? काय विचार त्यावेळी? नाही, तेच होतं की काहीतरी मनामध्ये असं काही ठरलेलं नव्हतं की मला इथं करायचंच नाही, हां, पण हां. नाही पुढे जायचं. पण नाटक म्हटलं की नाही की मग नाही तिथे जाऊया आपण. ओढा नाटकाकडे ओढा जास्त. नाटकाकडे जास्त होता. कारण सिनेमा म्हटलं की नाही काही प्रसिद्धी फार लवकर मिळते, त्यामुळं हो, तिकडं हो, ओढा हो. असतो. हां, चित्रपट मी बघायचो बरं का. हां. म्हणजे आई मला आठवण सांगते, की आमच्या घरी आमच्या आजूबाजूला 5 थिएटर होती. हां. राजेश खन्नाजींचे चित्रपट लागायचेच आणि राजेश खन्नाजींचा पोस्टर बघितलं की मी वाकून नमस्कार करायचो त्यांना. बरं. म्हणजे ओढा होता किंवा चित्रपट बघण्याचा पण आमचा फार म्हणजे रॉयल टॉकीजमध्ये तर ते घरच होतं आमचं. हं. कधीही जायचं चित्रपट बघायचं किंवा पद्मा टॉकीज म्हणा हो, किंवा हो. शाहू टॉकीज. पण चित्रपटात काम करण्याविषयी असं काही फारसं नाही. कारण आणि इवन हे पण सांगतो तुम्हाला की विक्रम काका पण मला म्हणायचे, की बाबा अमुक अमुक आपल्या क्वालिटी काय आहेत त्या माणसांना ओळखायच्या, जमिनीवर राहावं हं. आणि स्वतःला ओळखून कुणाच्याही कोबड्यांचा आधार न घेता आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा. बरं. तिथं घेऊन जायची जबाबदारी माझी. अच्छा. पुढं काय करायचं ते वशिला वगैरे माझ्याकडनं नाही होणार, हं, तुला तिथं घेऊन जातो एवढं काम मी करेन. तर ते ठरलं सुद्धा बरं. आणि आता 2 तासात निघायचं आहे मुंबईला विक्रम काकांनी सांगितल्याप्रमाणे. पण त्यावेळेला मी निर्णय घेतला की नाही जायचं आहे मला तिकडे. कदाचित असंही असेल की जसं आत्ता आम्ही आमचं ब्रीदवाक्य जे आहे, ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी ना पद प्रतिष्ठा सन्मानासाठी हं. फेसबुकवर करतोय म्हणून ना लाईक्ससाठी आणि ना TRPसाठी, बरं. ध्येयसक्त आणि श्रेयमुक्त हे जे आत्ता ब्रीद आहे हे कदाचित त्यावेळेपासून डोक्यात आलं असेल. कारण आम्हीसुद्धा ज्या वेळेला आम्ही नाट्यप्रयोगाला बाहेर जायचो हं. त्यावेळेला आजूबाजूला अनेक अशा घटना दिसायच्या की ज्याच्यातनं एखादा व्यक्ती किती संकटात आहे ते कळायचं. बरं. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की आमच्या इथे सुद्धा ब्लॅक मार्केट करणारे लोक असायचे, हं, चित्रपटांचं हं, काळा बाजार करणं. त्याला काळा बाजार म्हटलं जायचं, पण ते सुद्धा पोटासाठीच होतं ना त्यांच्या. हं. हां, म्हणजे ज्या वेळेला चित्रपट चालायचे नाहीत त्यावेळेला त्यांचे झालेले हाल पण आम्ही बघितलेले आहेत. बरं. बरं. किंवा दुर्दैवानं शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया हो, तिथे हो, असायच्या, हो. त्यांची अवस्था पण बघितलेली आहे. किंवा असे अनेक प्रसंग की ज्याच्यातनं कुठंतरी असं जाणवायला लागलं की आपण नाटकातून कामं करून, चित्रपटातून कामं करून त्यांची दुःख तिथं मांडतोय आणि आपण टाळ्या स्वीकारतोय, हं, हं. आपण कौतुक घेतोय, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. बरं. हे एवढा एक डोक्यात विचार मात्र सातत्यानं असायचा. रसिक हो, कोल्हापूरचे प्रशांत जोशी आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत, पण वेळेअभावी आपल्याला आज थांबावं लागते. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.